Hey student, this is Pooja Bhosle here. In today's lecture, we are going to study workers' participation in management. So, in the last lecture, we have started this concept, which is the third form of employee empowerment. In that lecture, we have studied the meaning of workers' participation and definitions of workers' participation in management. The first definition, which is given by Keith Davis, and second one was given by Walpole. Okay. With that, we have studied objectives of a WPM. By studying this objective, now you are clear about the main motto of establishing this WPM, or to encourage the employee to participate in our management. Okay, see, because of, or if you are having WPM in a business organization, then you will establish industrial democracy. Then it will help to build the most dynamic human resources. It satisfy the workers social and esteem needs. Okay, with that, we have studied the next objective, that was to strengthen labor management cooperation. Okay, it also helped to promote increased productivity for the advantages of the organization. And the last objective was its psychological objective, is to secure full recognition of the workers. Okay, so in today's lecture, we are going to study the forms of WPM. Okay, see, WPM is the form of employee empowerment. Now let's study the forms of WPM. First form is suggestion scheme. See, forms of WPM is also called as strategies of WPM, methods, and the schemes of WPM too. Okay, so the first scheme or form is suggestion schemes. See, suggestion schemes mean what, or what we exactly do in these suggestion schemes. So let's see this. Under this method, workers are invited and encouraged to offer suggestions for improving the working of the enterprises. ओके, या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर आहे की या स्कीममध्ये किंवा या मेथडमध्ये, या फॉर्ममध्ये नेमकं केलं काय जातं, जे काही आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्कर्स आहेत त्यांना एनकरेज केलं जातं. ओके, त्यांना इन्व्हाइट केलं जातं की तुमच्याकडे असलेले सजेशन, जे की आपल्या एंटरप्राइजेसच्या, आपल्या ऑर्गनायझेशनच्या इम्प्रूव्हमेंटकरिता काही हातभार लावू शकतील, असे जे सजेशन्स तुमच्याकडे असतील ते सजेशन्स तुम्ही आम्हाला द्या. ओके, म्हणजे मॅनेजमेंट लेवलचे लोक किंवा मॅनेजरियल लेवल तुम्हाला किंवा वर्कर्सला बोलत आहे की तुम्ही काय करा, तुमच्याकडे असलेले सजेशन्स आमच्यापर्यंत पोहोचवा. ओके, यासाठी एक पर्टिक्युलर फॉर्मॅट त्यांनी यूज केलेला आहे. बघा, अ सजेशन बॉक्स इज इन्स्टॉल. या ठिकाणी एक सजेशन बॉक्स इन्स्टॉल केला जातो, ज्यामध्ये एम्प्लॉईज, जे काही आपल्याकडे वर्कर्स आहेत, त्यांनी स्वतःचे काही सजेशन्स असतील तर ते एक पेजवरती लिहायचे आहेत किंवा नोट डाऊन करायचे आहेत, आणि देन ते त्या बॉक्समध्ये टाकायचे आहेत. येते लक्षात. तर यानंतर काय केलं जातं, तर पिरियॉडिकली ऑल द सजेशन्स आर स्क्रुटिनाइज्ड. ओके, कोण स्क्रुटिनाइज करतं, तर सजेशन जी कमिटी, सजेशन स्कीमची जी कमिटी आहे, ज्याला सजेशन कमिटी म्हटलं जातं, तर ही जी कमिटी आहे ती या सगळे हे जे बॉक्समध्ये जमा झालेले सजेशन्स असतील एका पर्टिक्युलर पिरियडनंतर, ते सर्व जे काही सजेशन्स त्यांच्यापर्यंत आलेले असतील त्यांना स्क्रुटिनाइज करतात किंवा स्क्रीनिंग करतात त्याचं. ओके, जे बेस्ट वन आहे ते पिकअप केले जातात त्यातनं, त्यासाठी ते स्क्रुटिनाइज करतात पूर्ण जेवढे सजेशन्स आलेले आहेत त्यांचे. ओके, तर द कमिटी इज कॉन्स्टिट्यूटेड बाय इक्वल रिप्रेझेंटेशन फ्रॉम द मॅनेजमेंट अँड द वर्कर्स. या कमिटीमध्ये इक्वल लोक आहेत, जे मॅनेजमेंट लेवलला रिप्रेझेंट करत आहेत आणि वर्कर्सला सुद्धा रिप्रेझेंट करत आहेत. असे टोटल इक्वलमध्ये डिवाइड झालेले, वर्कर्सला रिप्रेझेंट करणारे आणि मॅनेजमेंट लेवलला रिप्रेझेंट करणारे अशा इक्वल नंबर्स असतात, ज्यांचं मिळून ही कमिटी बनलेली असते. तर ही कमिटी काय करते, स्क्रुटिनाइज करते ते जेवढे काही आपल्याकडे सजेशन्स आलेले असतील त्यांचं. द कमिटी स्क्रीन्स व्हेरियस सजेशन्स रिसिव्ड फ्रॉम द वर्कर्स. गुड सजेशन्स आर ॲक्सेप्टेड फॉर इम्प्लिमेंटेशन. जे काही बेस्ट डिसिजन, जे काही योग्य डिसिजन्स असेल हे या कमिटीद्वाराच घेतले जातात. बट जे काही सजेशन्स आपल्याला वर्करकडनं मिळालेले असतील त्याचं स्क्रुटिनाइज करून, स्क्रीनिंग करून बेस्ट सजेशन ह्या सिलेक्ट केले जातात. आणि जो काही वर्कर आहे ज्याचे जे सजेशन आहे ते सिलेक्ट केले गेले आहेत किंवा जे यूज केले जाणार आहेत फॉर इम्प्लिमेंटेशन, त्यांना या ठिकाणी रिवॉर्डसुद्धा दिला जातो. ओके,
त्यानंतर बघा, सजेशन स्कीम्स एनकरेज वर्कर्स इंटरेस्ट इन फंक्शनिंग ऑफ ॲन एंटरप्राइज. ओके, तर याचा फायदा काय होणार आहे, तर ऑर्गनायझेशनसाठी याचा फायदा होईल की जे काही वर्कर्स तुमच्याकडे काम करत आहेत तर त्यांचा जो इंटरेस्ट आहे वर्क करण्यामधला तो वाढेल. या ठिकाणी ते ॲटोमॅटिकली स्वतःला एनकरेज करू लागतील किंवा ॲटोमॅटिकली ते एनकरेज्ड होतील, कारण त्यांना असं फील होईल की जे काम केलं जात आहे त्याचं आपलं स्वतःचं काहीतरी सजेशन्स तिथं दिलेलं आहे, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आता आपल्यावरती सुद्धा आहे. ही जी फिलिंग आहे ती या स्कीममधनं आपल्याला निर्माण होताना दिसेल. सेकंड, वर्क्स कमिटी. तर हे सेकंड फॉर्म आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे, वर्क्स कमिटी. अंडर द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947, every establishment employing 100 or more workers is required to constitute works committee. ओके, क्लिअर आहे. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जे कुठले ऑर्गनायझेशन आहेत किंवा जे कुठले फर्म तुम्हाला पाहायला मिळतील ज्यामध्ये 100 किंवा 100पेक्षा जास्त, ओके, लिमिट किती आहे, 100 और मोर, 100पासून पुढे किंवा 100पर्यंत असलेल्या ज्या काही फर्म्स असतील त्या ठिकाणी वर्क्स कमिटी असणं कंपल्सरी आहे किंवा हे गरजेचं आहे. ओके, तर हे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947 थ्रू इथे सांगण्यात आलेलं आहे. सच अ कमिटी कन्सिस्ट ऑफ इक्वल नंबर ऑफ रिप्रेझेंटेटिव्स फ्रॉम एम्प्लॉयर अँड एम्प्लॉईज. ओके, अगेन इथं देखील काय सांगितलेलं आहे, एम्प्लॉयरचे आणि एम्प्लॉईचे असे इक्वल नंबर असतात या कमिटीमध्ये. सॉरी. The main purpose of this committee is to provide measures for securing and preserving amity and good relations. ओके, या ठिकाणी जे काही रिलेशन्स असतील, जे काही तुमच्यामधले संबंध असतील ते सौहार्दपूर्ण आणि चांगल्या पद्धतीचे असावेत आणि यालाच या ठिकाणी प्रिझर्व केलं जातं, सेक्युअर केलं जातं. ओके, हे जे वर्क्स कमिटी आहे ऑलवेज या गोष्टींवरती वर्क करते की जे एम्प्लॉई अँड एम्प्लॉयर आहेत यांचा जो संबंध आहे तो व्यवस्थित किंवा चांगला असला पाहिजे. ॲट द एंड या गोष्टीमुळे काय होईल, प्रोडक्टिव्हिटी वाढेल. फंक्शन्स काय आहेत बघा या कमिटीचे. वर्क्स कमिटी डील्स विथ मॅटर्स ऑफ डे टू डे फंक्शनिंग ॲट शॉप फ्लोअर लेवल. काय सांगितलेलं आहे, डे टू डे जी फंक्शनिंग आहे याच्यासोबत हे काय आहे, कमिटी डील करत असते. वर्क्स कमिटी आर कन्सर्न विथ कुठल्या कुठल्या गोष्टींसोबत ही कन्सर्न करते बघा. फर्स्ट वन इज कंडिशन ऑफ वर्क. कंडिशन ऑफ वर्क इट मीन्स दॅट व्हेंटिलेशन, लाइटिंग, सॅनिटेशन या सगळ्या गोष्टींची काळजी इकडे घेतलेली आहे का, जे की वर्किंग कंडिशनसाठी इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत. ॲम्युनिटीज कुठल्या कुठल्या आहेत बघा. ड्रिंकिंग वॉटर कशी आहे, कॅन्टीन सुविधा अवेलेबल आहे का, डायनिंग रूम्स अवेलेबल आहेत का, मेडिकल फॅसिलिटी आहे का, हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेले आहेत का. तर या सगळ्या गोष्टींवरती वर्क्स कमिटी ही बोलत असते, डील करत असते या गोष्टींसोबत की सगळं काही व्यवस्थित आहे का, काही सजेशन्स, काही गोष्टी किंवा काही इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे का. एज्युकेशनल अँड रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज यांचं सुद्धा या ठिकाणी काय केलं जातं, अतिशय चांगल्या पद्धतीने केअर केली जाते की एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज किंवा रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज ज्या असतात जे की वर्कर्सचं मेंटल सॅटिस्फॅक्शन म्हणा किंवा त्यांचं पीस म्हणा या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी काय केलेलं आहे, तर महत्त्व या ठिकाणी दाखवलेलं आहे की जी वर्क्स कमिटी आहे ती या गोष्टींवरती सुद्धा काम करते की जे आपल्याकडे वर्कर्स काम करत आहेत त्यांच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात किंवा रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज इन द सेन्स की काही मनोरंजक टाईपचे त्यांच्या पद्धतीचे त्यांच्या नजरेने जे गोष्टी चांगल्या असतील त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक असतील अशा गोष्टीसुद्धा किंवा अशा ॲक्टिव्हिटीजसुद्धा ऑर्गनायझेशनमध्ये घेतल्या जातात. सेफ्टी मेजर्स, ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन मेकॅनिझम. ओके, अगेन या गोष्टीवरती सुद्धा वर्क्स कमिटी ही काम करते बघा. यानंतर बघूया जॉईंट मॅनेजमेंट कॉन्सिल्स. ओके, जॉईंट मॅनेजमेंट कॉन्सिल्स तर ही थर्ड मेथड म्हणा किंवा थर्ड फॉर्म आहे WPMG. Joint Management Council. Under this system, Joint Management Council are constituted at plant level. Which level? Plant level. ही जी जॉईंट मॅनेजमेंट कौन्सिल आहे ती प्लांट लेवलवरती काम करते बघा. दीज कौन्सिल्स वेर सेटअप ॲज अर्ली ॲज 1958.
दिस कौन्सिल कन्सिस्ट ऑफ अगेन इक्वल नंबर ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज. यामध्ये सुद्धा तुम्हाला इक्वल नंबर्स दिसतील एम्प्लॉईज अँड एम्प्लॉईजचे, जे की रिप्रेझेंटेटिव्ह असतील. नॉट एक्सिडिंग 12 ॲट अ प्लांट लेवल. 12पेक्षा जास्त यांचं नंबरिंग असलं नाही पाहिजे. ओके, बघा आपल्याकडे जे काही एम्प्लॉईज आहेत, काम करत आहेत, मोठं ऑर्गनायझेशन आहेत, खूप सारे लोक आहेत, तर त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी या कौन्सिलमध्ये काम करत असतात. द प्लांट शुड एम्प्लॉय ॲट लिस्ट 500 वर्कर्स. बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे 500 वर्कर्स, इन द सेन्स की एम्प्लॉईजची संख्या 500 असेल तर प्रत्येक व्यक्ती हा या कौन्सिलमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. देन त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना या ठिकाणी काय केलं जातं, या कौन्सिलमध्ये घेतलं जातं, जे की एम्प्लॉईजची नंबरिंग अँड एम्प्लॉयर्सची नंबर ही सेम असेल. द कौन्सिल डिस्कसेस व्हेरियस मॅटर्स रिलेटिंग टू द वर्किंग ऑफ इंडस्ट्री. ओके, जे काही इंडस्ट्रीचं वर्किंग आहे त्याविषयी यामध्ये डिस्कस केलं जातं. दिस कौन्सिल इज इंटरेस्टेड विथ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिंग वेलफेअर मेजर्स. ओके, कुठले कुठले मेजर्स आहेत बघा या ठिकाणी. वेलफेअर, ओके, वेलफेअर मेजर्स, सुपरविजन ऑफ सेफ्टी हेल्थ स्कीम, शेड्युलिंग ऑफ वर्किंग आवर्स, रिवॉर्ड फॉर सजेशन्स. ओके, या गोष्टींवरती ही कमिटी ही जी जॉईंट मॅनेजमेंट कौन्सिल आहे ती फोकस करते. ओके, म्हणजे काय तर हे जे स्पेशली ही जी कौन्सिल आहे ही कौन्सिल जे काही आपल्याकडे वर्कर्स आहेत त्यांच्या वेलफेअरसाठी किंवा त्यांच्या सेफ्टीसाठी जास्त या ठिकाणी काम करते. ओके, जे वर्कर्स आहेत त्यांना जास्त काम लागू नये. ओके, त्यांना व्यवस्थित एक चांगल्या पद्धतीचं स्केड्यूल असलं पाहिजे. आपल्याकडे काम करणाऱ्या एम्प्लॉईजसाठी त्या स्केड्यूलनुसारच त्यांच्याकडून काम करून घेतले जातात. सेफ्टीसाठी सुपरविजन केलं जातं, हेल्थ स्कीमबद्दल बोललं जातं आणि आपल्याकडे असलेल्या एम्प्लॉईच्या वेलफेअरबद्दल या ठिकाणी विचार केला जातो. बघा या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की वेजेस, बोनस, पर्सनल प्रॉब्लेम्स ऑफ द वर्कर्स या गोष्टींचा इकडे काही विचार केला जात नाही किंवा या गोष्टींवर फोकस करत नाही आपली जी जॉईंट मॅनेजमेंट कौन्सिल आहे ती. द कौन्सिल इज टू टेक अप इश्यूज रिलेटेड टू ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन, management of canteen, water, meals, revision of work rules, absenteeism and indiscipline या गोष्टींवरतीच फोकस करते. तर ही आहे आपली जॉईंट कौन्सिल. ओके, जॉईंट मॅनेजमेंट कौन्सिल. देन वर्क्स डायरेक्टर्स. तर ही एक आणखीन फेमस फॉर्म आहे जो की अलीकडे आलेला आहे. हे जे आत्तापर्यंत बघितले ते थोडेसे जुने फॉर्म्स आहेत बघा. अंडर दिस मेथड 1 or 2 रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ वर्कर आर नॉमिनेटेड ऑर इलेक्टेड टू द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. ओके, या ठिकाणी काय केलं जातं तर जे काही आपल्याकडे वर्कर्स आहेत त्यांचे 1 ते 2 रिप्रेझेंटेटिव्ह, ओके, 1 ते 2 रिप्रेझेंटेटिव्ह सिलेक्ट केले जातात, नॉमिनेट केले जातात, जे की बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये येतील. ओके, दिस इज द फुल फ्लेज्ड अँड हायेस्ट फॉर्म ऑफ वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट. सी की वर्कर्स आहेत परंतु त्यांना डायरेक्टली बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये आपण प्लेस देतोय, जागा देतोय त्यांना, येते लक्षात. म्हणून यांना वर्क डायरेक्टर्स म्हटलं जातं आणि ही अत्यंत महत्त्वाचा फॉर्म सुद्धा म्हटला जातो. बट पुढे जाऊन हा थोडासा फेल झालेला आहे. बघा, पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट. द बेसिक आयडिया बिहाइंड दिस मेथड इज दॅट रिप्रेझेंटेशन ऑफ वर्कर्स ॲट अ टॉप लेवल would assure industrial democracy, congenial employee-employer relation and safeguard the workers' interest. सी या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जे काही टॉप लेवल आहे ते पुढे जाऊन काय करेल, इंडस्ट्रीयल डेमोक्रेसीपर्यंत आपल्या ऑर्गनायझेशनला घेऊन जाईल. कारण ज्या ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये इंडस्ट्रीयल डेमोक्रेसी ही महत्त्वाची आहे. तर असं म्हटलं गेलं होतं की वर्क डायरेक्टर्स हे जे फॉर्म आहे या फॉर्म थ्रू आपण काय मिळवू शकतो, इंडस्ट्रीयल डेमोक्रेसी, कॉन्जिनल एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई रिलेशन्स. ओके, त्यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते चांगलं असेल. त्याचबरोबर सेफगार्ड द वर्कर्स इंटरेस्ट, जो काही वर्कर्सचा इंटरेस्ट आहे तो या ठिकाणी टोटली सेव्ह केला जाईल किंवा व्यवस्थित या ठिकाणी मेंटेन केला जाईल, असं या ठिकाणी वर्क्स डायरेक्टर्स असण्याचं किंवा या स्कीमचा मेन हेतू होता. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इंट्रोड्यूस्ड दिस स्कीम इन सेव्हरल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस. ओके, पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसमध्येच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्वतःने हे स्टार्ट केलेलं आहे स्कीम.
तर बरेच असे ऑर्गनायझेशन आहेत बघा, हिंदुस्तान अँटीबायोटिक्स, हिंदुस्तान ऑर्गॅनिक केमिकल्स, या ठिकाणी सुद्धा आपल्याला या स्कीम्स पाहायला मिळतात. हाऊ एव्हर द स्कीम ऑफ अपॉइंटमेंट ऑफ सच अ डायरेक्टर फ्रॉम अमंग एम्प्लॉईज फेल्ड मिझरेबली अँड द स्कीम वॉज सबसिक्वेंटली ड्रॉप्ड. ओके, पुढे जाऊन ती फेल झाली आहे, बंद करण्यात आली. देन नेक्स्ट फॉर्म ऑफ WPM इज को पार्टनर्स. ओके, को पार्टनरशिप ही महत्त्वाची मानली जाते, कारण ती अजूनही चालू आहे. बऱ्याच ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा तुम्हाला हे पाहायला मिळतं. बघा हे कशा पद्धतीने काम करतं. को पार्टनरशिप इन्व्हॉल्व्स एम्प्लॉईज पार्टिसिपेशन इन अ शेअर कॅपिटल ऑफ कंपनी इन विच दे आर एम्प्लॉईड. ओके, ज्या ठिकाणी ते काम करत आहेत त्याच कंपनीचे शेअर ते विकत घेतात आणि काय होतात तर शेअर होल्डर्स म्हणजे काय तर एकंदरीतपणे ते डायरेक्टली आता मॅनेजमेंटमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. तर ह्याला म्हटलं जातं को पार्टनरशिप. त्याच कंपनीमध्ये काम करा, त्या कंपनीचे शेअर्स तुम्ही स्वतःच विकत घ्या, त्याचबरोबर मॅनेजमेंटमध्ये पार्टिसिपेट करा. तर हे एका ऑर्गनायझेशनसाठी स्वतःकरिता सुद्धा चांगली गोष्ट आहे, कारण जे काही शेअर्स आहेत कंपनीचे ते त्या लोकांकडेच राहत आहेत जे त्यांच्याकडेच काम करत आहेत, म्हणजे ऑर्गनायझेशनच्या बाहेर त्यांचे शेअर्ससुद्धा जात नाहीत. बाय व्हर्च्यू ऑफ देअर बिंग शेअर होल्डर्स दे हॅव राईट टू पार्टिसिपेट इन मॅनेजमेंट ऑफ द कंपनी. शेअर्स ऑफ द कंपनी कॅन बी अक्वायर्ड बाय वर्कर्स मेकिंग कॅश पेमेंट ऑर बाय वे ऑफ स्टॉक ऑप्शन स्कीम. ओके, या दोन ऑप्शन थ्रू या पद्धतीने शेअर्स हे खरेदी केले जातात. देन नेक्स्ट फॉर्म ऑफ WPM इज अ जॉईंट कौन्सिल्स. ओके, मागे आपण पाहिली ती जॉईंट मॅनेजमेंट कौन्सिल होती, ही जॉईंट कौन्सिल्स आहे. तर जॉईंट कौन्सिल्स आर कॉन्स्टिट्यूटेड फॉर द होल युनिट. ओके, पूर्ण युनिटकरिता ही काम करते. इन एव्हरी इंडस्ट्रियल युनिट एम्प्लॉईंग 500 और मोर वर्कर्स. ज्या ठिकाणी 500पेक्षा जास्त वर्कर्स काम करत आहेत त्या ठिकाणी जॉईंट कौन्सिल ही इस्टॅब्लिश केली जाते. देर शुड बी अ जॉईंट कौन्सिल फॉर द होल युनिट. पूर्ण युनिटकरिता एक जॉईंट कौन्सिल. Only such persons who are actually engaged in unit shall be members of joint council. कामामध्ये रिअलमध्ये जे काही लोक त्या ठिकाणी इन्वॉल्ड असतील, एंगेज असतील, तेच लोक या कौन्सिलचे मेंबर्स होऊ शकतात. अ जॉईंट कौन्सिल शॅल मीट ॲट लिस्ट वन्स इन अ क्वार्टर. एका क्वार्टरमध्ये एक मीटिंग होणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे जॉईंट कौन्सिलची एक मीटिंग एका क्वार्टरमध्ये होते. तर पहा या ठिकाणी आणखीन महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ द युनिट शॅल बी द चेअरपर्सन ऑफ द जॉईंट कौन्सिल. कोणता व्यक्ती? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ अ युनिट. ज्या युनिटमध्ये जॉईंट कौन्सिल ही तयार करण्यात आलेली आहे किंवा ज्या युनिटसाठी ही जॉईंट कौन्सिल या ठिकाणी इस्टॅब्लिश केलेली आहे त्या युनिटचा जो चीफ एक्झिक्युटिव्ह असतो तोच पर्सन सुद्धा असतो. येते लक्षात. व्हाईस चेअरमन कोण आहे बघा. व्हाईस चेअरमन ऑफ द जॉईंट कौन्सिल विल बी नॉमिनेटेड बाय वर्कर मेंबर ऑफ द कौन्सिल. कौन्सिलचे जे वर्कर मेंबर्स आहेत त्यांच्याद्वारे जो व्यक्ती नॉमिनेट केला जाईल तो असेल व्हाईस चेअरमन. ओके, जो चीफ एक्झिक्युटिव्ह आहे त्या युनिटचा तो ॲटोमॅटिकली चेअरपर्सन बनणार आहे. ओके, बट या ठिकाणी व्हाईस चेअरमन कोण असतो तर ज्या व्यक्तीला वर्कर मेंबर आहेत, वर्कर मेंबर आहेत त्या कौन्सिलचे, त्यांच्याद्वारे एक व्यक्ती नॉमिनेट केला जातो जो व्हाईस चेअरमन म्हणून काम करतो. द डिसिजन्स ऑफ जॉईंट कौन्सिल शॅल बी बेस्ड ऑन कन्सेन्स अँड नॉट ऑन बेसिस ऑफ वोटिंग. ओके, तर अशा पद्धतीचे हे जॉईंट कौन्सिल तुम्हाला पाहायला मिळेल. देन नेक्स्ट फॉर्म ऑफ WPM इज अ शॉप कौन्सिल्स. ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑन 13th of October 1975 किती 13th October 1975 announced a new scheme in WPM. 30 ऑक्टोबर 1975 मध्ये शॉप कौन्सिल नावाचे एक फॉर्म ऑफ WPM या ठिकाणी गव्हर्नमेंटद्वाराच आणण्यात आलेला होता. इन एव्हरी इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट एम्प्लॉईंग 500 अँड मोर वर्कमॅन. ओके, किती 500 किंवा 500पेक्षा जास्त वर्कमेन जिथं असतील त्या ठिकाणी शॉप कौन्सिल इस्टॅब्लिश केली जाते. द एम्प्लॉयर शॅल कॉन्स्टिट्यूट अ शॉप कौन्सिल, जे की एम्प्लॉयरद्वाराच
इस्टॅब्लिश केली जाते. शॉप काउन्सिल रिप्रेझेंट ईच डिपार्टमेंट ऑर अ शॉप इन अ युनिट. Each shop council consists of equal number of representatives from both employer and employees. Okay. The employer's representative will be nominated by management. जो काही एम्प्लॉयरचे रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहेत या शॉप काउन्सिलमध्ये ते मॅनेजमेंटद्वारा अपॉइंट केले जातात, नॉमिनेट केले जातात. मस्ट कन्सिस्ट ऑफ पर्सन विदिन इस्टॅब्लिशमेंट. द वर्कर्स रिप्रेझेंटेटिव्ह विल बी फ्रॉम अमंग वर्कर्स ऑफ द डिपार्टमेंट ऑर शॉप कन्सर्न. बट या ठिकाणी एक लिमिट आहे जी की 12पेक्षा जास्त या काउन्सिलमध्ये मेंबर्स असणार नाहीत. ओके, म्हणजे एम्प्लॉयर्ससाठीचे जे या ठिकाणी मेंबर्स असतील जे की रिप्रेझेंटेटिव्ह एम्प्लॉयरचे असणार आहेत त्यांचं सिलेक्शन मॅनेजमेंटद्वारा केलं जातं. वर्कर्सचं जे काही वर्कर्सचे रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहे ते वर्कर्स किंवा त्या डिपार्टमेंटमधील वर्कर्समधनं या ठिकाणी पिक केले जातात किंवा शॉपशी कन्सर्न असलेल्यामधनं पिक केले जातात. आणि या ठिकाणी जी लिमिट सांगण्यात आलेली आहे ती 12 इतकी आहे. ओके, याला म्हटलं जातं शॉप काउन्सिल. तर हे सगळे फॉर्म्स आहेत WPMचे. ओके.